काही वेळापूर्वी मी असेल व आमच्याबरोबर सर्व पदाधिकारी व तसंच पुणे शहराचे गटनेते व इतर काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांबरोबर CID कार्यालयामध्ये आम्ही आलो होतो। आल्या आल्या आमच्या गाडीला आणि ठराविक पदाधिकारी सोडले तर बाकी सर्वांना गेटच्या आत यायला तशी परवानगी दिली नाही। विनंती केल्यानंतर काही लोकांना आत सोडलं। आत गेल्यानंतर ADG साहेब त्या ठिकाणी होते। गेल्या 10-15 दिवसामध्ये जी काय माझ्याकडे माहिती आलेली आहे त्याच्याचबरोबर AIBचा जो रिपोर्ट आला आणि त्या रिपोर्टमध्ये काही त्रुटी आहेत ज्याचा अभ्यास आम्ही सर्वांनी मिळून त्या ठिकाणी केला होता। हे सगळे रिपोर्ट घेऊन आणि ते स्टेटमेंटच्या 180 कलमच्या अंतर्गत एक स्टेटमेंट म्हणून ते सर्व माहिती ADG साहेबांना त्या ठिकाणी दिली। गेल्या वेळेस जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं होतं की AIBचा रिपोर्ट एकदा येऊ द्या, रिपोर्ट आल्यानंतर आम्ही तुमचा FIR घेऊ। म्हणून आमची अपेक्षा होती एकदा DGCA 24 तारखेला DGCAचा एक प्रायमरी रिपोर्ट नाही पण एक स्टेटमेंट आल्यानंतर आमची अपेक्षा होती FIR होईल। ठीक आहे, FIR त्यावेळेस तुम्ही घेतला नाही। मग आमची अपेक्षा होती की आता CIDला सांगितलं AIBचा जो प्रिलिमिनरी रिपोर्ट येईल त्यानंतर आम्ही FIR घेऊ। पण आज आल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलंय प्रिलिमिनरी रिपोर्ट नाही तर फायनल रिपोर्ट जेव्हा येईल तेव्हा आम्ही FIR करू। 2023ला याच VSR कंपनीचा जेव्हा अपघात झाला होता त्याचा अजूनपर्यंत गेल्या 3 वर्षामध्ये फायनल रिपोर्ट आलेला नाही। दादांचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर तुमच्या मदतीने लोकांचं प्रेशर वाढल्यानंतर DGC आता कुठेतरी म्हणतंय की 2023चा अपघात जो झाला होता त्याचा आम्ही आता फायनल रिपोर्ट थोड्या दिवसात काहीतरी देऊ। म्हणजे कुठं ना कुठंतरी FIR करण्याच्या बाबतीत टाळाटाळ तिथं होते। मग आम्ही घाटकोपरला 2019ला मुंबई या ठिकाणी एक विमान पडून 5 लोकांचा मृत्यू त्या विमानामध्ये झाला होता। इथे जे कोणी पायलट होते नाही तर त्याच्यामध्ये प्रवास करणारे लोक होते त्यांच्या परिवाराला पाठपुरावा केला आणि भाजपचे त्यावेळेचे नेते आणि आत्तासुद्धा ते नेतेच आहेत किरीट सोमय्या यांनी पोलीस स्टेशनला जाऊन BJPचं सरकार त्यावेळेस होतं हा FIR 2019ला विमानाच्या अपघाताबद्दलच हा त्या मुंबईच्या एका पोलीस स्टेशनमध्ये घाटकोपरमध्ये रजिस्टर केलेला आहे। म्हणजे हा FIR होऊ शकतो। तिथं सुद्धा ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट तर होताच, त्यानंतर हा FIR झाला। हाच आमच्या सगळ्यांचा जो अधिकार आहे हा अधिकार आम्ही कोणासाठी वापरण्याचा प्रयत्न करत होतो तर या राज्याचे एक लोकनेते मोठे नेते अजितदादा पवार यांच्यासाठी आम्ही FIR करण्यासाठी प्रयत्न करत होतो। आणि हा FIR झाला 19ला त्यांचं सरकार आणि त्यांचा एक नेता पोलीस स्टेशनला जातो म्हणून आणि आम्ही विरोधात आहोत आणि दादांसाठी आम्ही लढतोय, अजितदादांसाठी लढतोय। एवढं करून सुद्धा बोलून सुद्धा पाठपुरावा करून सुद्धा दादांचा FIR घेतला गेला नाही। म्हणजे कुठं ना कुठंतरी काही प्रमाणात काळबेर आहे हे कुठंतरी आता सिद्ध होत चाललेलं आहे। काल जेव्हा VK सिंग आला 11-11:30 वाजता VK सिंग या कार्यालयामध्ये आला होता। पत्रकार इथं आले होते। पोलिसांकडनं पत्रकारांच्या प्रति फार चुकीच्या पद्धतीची वागणूक त्या ठिकाणी दिली असं आम्हाला कळालं। पत्रकारांना आत घेतलं नाही। VK सिंगची गाडी आणि त्याची सिक्युरिटीची गाडी ही आत घेण्यात आली होती। तुम्ही जर बघितलं असेल त्याची जी सिक्युरिटी आहे VK सिंगची त्यांच्याकडे AK-47 अशी बंदूक तिथं होती। आता VK सिंग आलाय कशाला तर इंट्रोगेशनसाठी आलाय। कुठं आलाय? महाराष्ट्राच्या CIDच्या प्रमुख कार्यालयामध्ये आलाय। आता CIDच्या म्हणजे पोलिसांच्या प्रमुख कार्यालयामध्ये आल्यानंतर त्याच्याबरोबर AK-47 घेऊन जर तिथं गार्ड्स असतील आणि AK-47 आत घेतली गेली म्हणजे जिथं पत्रकारांना परवानगी नाही, आमच्या पदाधिकाऱ्यांना परवानगी नाही, आमच्या गाडीला परवानगी नव्हती। आता कुठेतरी आत वाद झाल्यानंतर आमची एक गाडी आत पाठवली पण तिथं VK सिंगला परवानगी दिली गेली, AK-47ला परवानगी तिथं दिली, त्याच्या गार्डला परवानगी दिली
आणि मग नंतर तुम्ही बघितलं असेल येताना व्हीके सिंग दिसला, पण जाताना मात्र व्हीके सिंग कुठे दिसला नाही. तो कुठल्या गाडीत गेला? पोलिसांच्या गाडीत गेला का? काळ्या गाडीत गेला का? मग तो तिथं असणाऱ्या जे सतर्क आपले सगळे पत्रकार आहेत त्यांना का नाही दिसला? त्याला का वाचवलं गेलं? तो पत्रकारांसमोर का नाही आला? का त्याला त्याचा चेहरा लपवायचा होता? का त्याला कुठली तरी भूमिका लपवायची होती? असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतात. पण आज सीआयडीकडे आल्यानंतर अधिकारी कितीही चांगले असले तरी कुठं ना कुठेतरी यांच्यावर दबाव आहे आणि हा दबाव असल्यामुळेच FIR दादांचा त्या ठिकाणी घेतला जात नाही आणि जे काही इन्व्हेस्टिगेशन आहे, जो तपास आहे, तो हवेत गोळ्या झाडण्यासारखा हा तपास आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. जय पवारांनी ट्विट देखील केलं होतं आणि अद्याप त्यांनी मौन बाळगलंय. तर त्याच्यावर ते सगळ्यांची वेगळी स्टाईल असू शकते. समजा काकी पदावर असल्यामुळे त्यांना काय गोष्टी बोलता येत नसाव्यात. आता पार्थ तसं बघितलं तर कालच खासदार झालेला आहे, त्यामुळे त्याला काही गोष्टी बोलता येत नसतील. पार्टीची जबाबदारी असेल. जय तसा राजकारणात नसल्यामुळे जसं महाराष्ट्राची सामान्य जनता राजकारणाची काही घेणं देणं नाही, ते प्रेमाने आदराने अजितदादांसाठी त्या ठिकाणी लढत आहेत. त्यामुळे जय राजकारणात नसल्यामुळे त्याचं मन हे फार तसं साफ असल्यामुळे तो त्या ठिकाणी व्यक्त होत आहे. त्यामुळे सगळेच लोक आपापल्या लेवलला तिथं भूमिका मांडत असतील. काही लोक ओपनली बोलतात, काही लोक बोलू शकत नाही. आम्ही विरोधात असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी लढतो आणि आज चुकून आम्ही सत्तेत असलो तरी सत्तेला आम्ही लाथ मारली असती, पण दादाला न्याय देण्यासाठी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी प्रयत्न केला असता.